हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. मॅथमॅटिक्समध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमध्ये गेल्या काही सेशन्समध्ये आपण डेरिव्हेटिव्हचे इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन डिस्कस केले. त्यामध्ये बेसिकली आपण डेरिव्हेटिव्हचा ॲज अ रेट मेजर म्हणून उपयोग केला टू सॉल्व द व्हेरियस प्रॉब्लेम्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. देन आपण डेरिव्हेटिव्हचा उपयोग जॉमेट्रीसाठी केला टू फाइंड द इक्वेशन्स ऑफ टँजंट अँड नॉर्मल. आय होप तुम्ही ते एक्झाम्पल्स सोडवले असतील. त्यावरचे काही मुलांनी डिफिकल्टीज विचारल्या होत्या. त्या डिफिकल्टीज देखील मी त्यांच्याशी डिस्कस केल्या. नाउ टुडे विल सी द नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, दॅट इज ॲप्रॉक्सिमेशन. से मित्रांनो, ॲप्रॉक्सिमेशन म्हणजे काय? तर अंदाजे किंमत काढणे. लाईक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. वी नो द स्क्वेअर रूट ऑफ 4 is 2, बट वी डोंट नो और वी can't tell immediately the square root of 3.99 or 4.01. सो आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी मेथड अडॉप्ट करावं लागेल. पण ती मेथड कदाचित शाळेत तुम्ही थोडीफार प्रमाणात काही शिकले असतील. पण मग जर हायर लेवलला आणखी आपल्याला असे ॲप्रॉक्सिमेशन डील करायचे असतील, सो डेरिव्हेटिव्हने आपल्याला एक मेथड दिली आहे. अँड युझिंग दॅट मेथड वी कॅन इझिली फाइंड आउट द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ इन सच केसेस. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज द प्रिन्सिपल बिहाइंड इट, राईट? सो मित्रांनो, डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आपण फर्स्ट प्रिन्सिपलने काय बघितलेली आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन लाईक एफ डॅश एक्स इज इक्वल्स टू लिमिट h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. ठीक आहे. आता फॉर सर्टेन व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू a जर आपण घेतली, x ची एक सर्टेन व्हॅल्यू घेतली a, तर हा फॉर्म्युला काय तयार होईल? f डॅश a इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a डिवायडेड बाय h, राईट? आता जर h इज व्हेरी व्हेरी स्मॉल, h इज व्हेरी स्मॉल, ठीक आहे, मी असं लिहितो h इज व्हेरी स्मॉल, सो दॅट आपण हा फॉर्म्युला असा लिहू शकतो का f डॅश a इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a डिवायडेड बाय h. ठीक आहे. सी मी काय केलं, हे लिमिट काढून टाकली, तर लिमिट h टेन्स टू 0, सरळ सरळ f डॅश a इज इक्वल टू हा फॉर्म्युला लिहिला, कन्सिडरिंग दॅट h इज व्हेरी व्हेरी स्मॉल. मग आता माझ्याकडे एक फॉर्म्युला तयार होईल. मी जर याला टर्म्स व्यवस्थित ऍडजस्ट केल्या तर माझ्याकडे फॉर्म्युला तयार होईल f ऑफ a प्लस h इज इक्वल टू h इंटू f डॅश a, ठीक आहे ना, मायनस f ऑफ a, ठीक आहे, सॉरी प्लस f ऑफ a, किंवा याला मी असं लिहितो मग व्यवस्थित f ऑफ a प्लस h इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू f ऑफ a प्लस h इंटू f डॅश a. Now this is what I have got by using this particular formula of first principle. ठीक आहे. सो आता एक्झॅक्टली आपल्याला ह्याचा उपयोग करून अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायचे. से मित्रांनो, मी प्रिन्सिपल तुम्हाला समजून सांगितलं. मॅथ्समध्ये काय याचा थेअरी क्वेश्चन विचारलं जाणार नाही, पण जो फॉर्म्युला आपण वापरणार आहे टू फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज ऑफ व्हेरियस फंक्शन, तो कसा तयार केला गेला? फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर केला. x इज इक्वल टू a, ही डेफिनेशन परत रिराईट केली. याच्यामध्ये आपण h इतका छोटा मानला, जो नेग्लिजिबल मानला, म्हणजेच f डॅश a हा अंदाजे किती आहे? f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a डिवायडेड बाय h, आणि मग ही टर्म फिरवून फायनली हा फॉर्म्युला तयार केला. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे का f ऑफ a प्लस h इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू, हे चिन्ह लक्षात ठेवा, इज इक्वल टू साईनच्या वर खाली आपण 2 पॉईंट दिले, इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू f ऑफ a प्लस h इंटू f डॅश a. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला सोडवताना, अप्रॉक्सिमेशनचं एक्झाम्पल सोडवताना हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग ह्या फॉर्म्युल्यात काय काय आहे ते समजून घ्या, कारण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फक्त काहीतरी एक स्टेटमेंट दिली जाईल सिंगल लाईनमध्ये. मी एक्झाम्पल सोडून देणारच आहे, पण रिक्वायरमेंट समजून घ्या. सो रिक्वायरमेंट इज व्हेरी सिम्पल. हे त्याने दिलेलं असतं फंक्शन, जे आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी इथे या फॉर्म्युल्यात हे दोन शोधून टाकायचे असते. मग आपल्याला इथे f ऑफ a माहीत झाला पाहिजे. f ऑफ a कसा माहीत होईल? जर f ऑफ x माहीत झाला तर x ची व्हॅल्यू a, ठीक आहे ना, x च्या जागी a टाकून आपण हे काढू शकतो. म्हणजे आपल्याला तिथं फंक्शन आयडेंटिफाय करावं लागेल, फंक्शन हुडकावं लागेल. हे पहिलं स्किल. दुसरं स्किल, तुम्ही f ऑफ a साठी f ऑफ x जर हुडकला तर h सुद्धा तुम्हाला तिथेच कळणार आहे. आणि नंतर f डॅश a म्हणजे ते जो काही फंक्शन ओळखलेलं त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता आला पाहिजे, तर आलेल्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. हे सगळं उचलायचं, त्या फॉर्म्युला टाकायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. सो ही झाली मेथड. ठीक आहे. नाउ लेट अस अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल.
सो एकदम सोपा आहे. मी फॉर्म्युला तुमच्यासाठी इथे फिक्स करून ठेवतो स्क्रीनवरती. सो माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे तर माझी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. हाच फॉर्म्युला आता आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. सो फॉर्म्युला फळ्यावर मी लिहून ठेवलाय. लेट अस टेक वन एक्झाम्पल. समजा त्याने विचारलं फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ. फाइंड स्टेटमेंट अशीच असते जनरली. फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर रूट 64.1. ठीक आहे. स्क्वेअर रूट 64.1 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची. आपल्याला माहिती आहे 64 चा स्क्वेअर रूट काय आहे 8. बट देन 64.1 मग ते 8.001 असेल किंवा काय असेल, पण आपल्याला उत्तर काढायचं विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग इथं सगळ्यात पहिलं स्कीम फॉर्म्युल्याकडे बघा. ए प्लस एच म्हणजे 64.1 आहे. राईट. मग आता याच्यातला ए कोण आणि एच कोण हे ठरवायचंय. सो मित्रांनो एच हा एच्या तुलनेत फार छोटा पाहिजे. मग तो काय जजमेंटने घ्यायचा. मग जजमेंट काय वापरायचं का आपल्याला दिलेलं फंक्शन हे अल्जेब्रिक फंक्शन आहे ज्याचे स्क्वेअर रूट आहे. मग हे आपण असा काहीतरी घ्यायला पाहिजे का स्क्वेअर रूट मधून बाहेर पडता आलं पाहिजे आपल्याला इमिजिएटली. राईट. म्हणजे तो परफेक्ट स्क्वेअर घेता आला पाहिजे. मग या 64ला मी जर फोडलं तर मी असं लिहू शकतो 64 प्लस 0.1. राईट. मग तो झाला माझा ए प्लस एच. मग आपण असं लिहायला हेअर स्क्वेअर रूट 64.1 इज इक्वल्स टू 64 प्लस 0.1. ठीक आहे. असं लिहिलं तरी चालेल किंवा सिम्पली स्क्वेअर रूटला काढून टाका 2 मिनिटासाठी. अजून सोप्या पद्धतीने सांगतो. हेअर मी आज इथं फंक्शन लिहून घेतो. हेअर 64.1 इज इक्वल्स टू 64 प्लस 0.1 हे लिहिलं मी आधी. ठीक आहे. ही सगळ्यात महत्वाची स्टेप आपण फिक्स करून टाकू इथे. ही स्टेप मध्ये आपण काय केलं वी हॅव डिसाइडेड ए प्लस एच. मग देअरफॉर ए इज इक्वल टू 64 अँड एच इज इक्वल टू 0.1 हे फिक्स झालं. नाव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स इन दिस केस. ठीक आहे. या केस मध्ये फंक्शनचं स्वरूप काय एफ ऑफ एक्स इज रूट एक्स. देअरफॉर एफ ऑफ ए इज इक्वल टू रूट. आता ए ची किंमत किती फायनल केली आपण 64. दॅट इज रूट 64 दॅट इज 8 अँड एफ डॅश एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. एफ डॅश एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह काढून घेतला. एफ ऑफ एक्स डिसाइड केला एफ ऑफ ए काढला. आता एफ ऑफ एक्स वरून एफ डॅश एक्स काढला आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतो म्हणून आपण तो काढला. आता परत इथे टाकू आपण तो येईल 1/2 रूट 64. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला एफ डॅश ए तयार करायचा आहे. सो युजिंग दिस डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वी कॅन फाइंड आउट एफ डॅश ए इज इक्वल टू 1/2 रूट 64 that is 1/2 into 8 and that is 1/60. So now we have f of a, we have f dash a and we have h. And therefore f of a plus h is equals to. ठीक है ना. काय येईल ते आता f of a plus h is equal to f of a काय आहे f of a फॉर्म्युला लावायचा आधी plus h into f dash a. This is the approximate value. आता f of a plus h किती येणार आहे. a plus h is nothing but this, that is 64.1. Therefore root of 64.1 is equals to f of a ची किंमत किती आलेली आहे आपली ती आलेली आहे 8 प्लस h किती आहे आपला 0.1 into 1/60 that is f dash a. ठीक आहे. आता आपण याला जर सॉल्व केला we will get the answer. ठीक आहे. मग आता याचा आन्सर काय यायला पाहिजे. सो फॉर दॅट वी हॅव टू डू सर्टन कॅल्क्युलेशन्स. मग कॅल्क्युलेशन कसे करता येतील तुम्हाला. आता 0.1 आहे त्याचा जर आपण 1 केला तर तो काय येईल 1 into 10 raised to -1. सो 1/16 चा रेसिप्रोकल आपल्याला काढता आला पाहिजे मित्रांनो. सो तो जर काढला तर यू कॅन इझिली राईट द फायनल आन्सर्स अँड दॅट कम्स टू 0.00625. ठीक आहे ना. आता हा 1/16 चा रेसिप्रोकल घ्या. याला 0.1 ने मल्टिप्लाय करा. मी कॅल्क्युलेशन करत नाही तुमच्या समोर इथे आहे तो 0.1 into 0.0625. that is final answer is 8 plus 0.00625 and म्हणून square root of this is 0.00625.
दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. सो मेथड समजून घ्या. दिलेला जो आकडा आहे त्याला ए प्लस एचच्या स्वरूपात मांडायचा. ए म्हणजे अशी संख्या किंवा अशी व्हॅल्यू आपण कन्सिडर करायची की जिचं त्या फंक्शनमधून डायरेक्ट आपल्याला सोपं स्वरूप मिळेल. लाईक स्क्वेअर रूट आहे म्हणून त्याला परफेक्ट स्क्वेअर ठेवला 64 आणि उरलेला भाग एच केला. मग आपण तिथे एच सेपरेट लिहिला कारण फॉर्म्युल्यात एच पण लागतोय. त्यानंतर एफ ऑफ ए तयार करण्यासाठी एफ ऑफ एक्स म्हणजे दिलेलं फंक्शनचं स्वरूप ओळखून घेतलं. ते स्क्वेअर रूट एक्सचं होतं. त्याचा आपण एफ ऑफ ए काढला, एफ डॅश एक्स काढून एफ डॅश ए काढला. या दोन्ही गोष्टी घेऊन फॉर्म्युल्यात टाकले आणि फायनल कॅल्क्युलेशन केलं. लेट अस सॉल्व वन मोर प्रॉब्लेम. ठीक आहे. अजून एखादा सोडू आपण. फॉर्म्युला तोच राहील, फंक्शन बदलून. त्याच्यात जी कॅल्क्युलेशन स्किल आहेत लाईक 1/16 चा भागाकार करता येणं हे मुलांना जमत नाही. तो शिकून घ्या. कारण तो इम्पॉर्टंट भाग आहे. कारण तुम्हाला फायनल आन्सर लिहायला अशी स्टेप लागणारच. आता आणखी एखादं घेऊ आपण. फाइंड द लेट अस से क्यूब ऑफ 3.98. एक्झाम्पल असं आहे की फाइंड approximate value of 3.98 क्यूब. ठीक आहे. सो मित्रांनो 3.98 च्या जवळची संख्या कोणती आहे? पूर्ण नंबर, पूर्ण संख्या ती आहे 4. राईट. मग आपण 4 चा क्यूब जर केला तर तो आपला पाठ असतो. 4 चा क्यूब किती येईल? 4 चौक 16, 16 चौक 64. सो 64 इज 4 क्यूब. मग आपण याला 3.98 ला असं लिहू शकतो. हियर 3.98 is equals to 4 minus 0.02. राईट. 4 मधून जर 0.02 मायनस केले तर आपल्याला काय मिळतं? 3.98. 4 ही पूर्ण संख्या आहे, तिचा क्यूब आपला पाठ आहे, मग त्यामुळे आपण त्याला 4 मधून मायनस केलं. आता इथं काही लोक असं करतात 3 प्लस 0.98. एकच एक्झाम्पलचा पॅटर्न सगळीकडे वापरतात. पण मग त्याने घोटाळा काय होईल? ठीक आहे 3 प्लस 0.98 होईल, पण 0.98 इट सेल्फ विल पुट यू इन द ट्रबल. So 4 minus 0.02 will be the good combination. Therefore, A is equal to 4 and H is equal to minus 0.02. ह्या व्हॅल्यूज फिक्स झाल्या. ठीक आहे. Now let us identify the function. मग here f of x is तो काय आहे? x चा क्यूब. Therefore f dash x तो काय येणार आहे? 3x square. Now f of a किंवा f of a which is f of 4 is equals to किती येईल तो? 4 cube that is 64 and f dash a that is f dash 4 x ची व्हॅल्यू टाकतोय मी. तो किती येईल? 3 into 4 square म्हणजे किती आला तो? 4 square होईल 16. 16 गुणिले 3 16 3 48. ठीक आहे. सो हे झाल्या सगळ्या व्हॅल्यू. f of a मिळाला, f dash a मिळाला, h आहे. therefore f of a plus h is equals to f of a plus h into f dash a. फॉर्म्युला लिहायचा. that is 3.98 cube is equals to f of 4 plus 0. निगेटिव्ह किंवा इथे डायरेक्ट लगेच चिन्ह टाकलं तरी चालेल. minus 0.02 into f dash 4. Now let us put the values of f of 4 and f dash 4. So f of 4 is 64 minus 0.02 into 48 into 48. So 64 minus आता 48 into 2 किती येणार आहे? 48 multiplied by 2 8 दुने 16 4 दुने 8 आणि 9 96. किती येते ते डेसिमल पॉइंट? 2 डेसिमल्स आहेत. राईट. सो 0.96. So 2 डेसिमल असल्यामुळे इथे किती यायला पाहिजे? हा 0.96. सो 64 minus 0.96. So 6.00 minus 0.96. राईट. सो हे किती येईल? 4 9 minus 9 0 63.04. So our answer should be 63.04. ठीक है. So this is how you can solve the problem. So function identification, finding out derivative, taking judgment for h. These are the three important points. हे जमले अप्रॉक्सिमेशनचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याच्यावर ट्रिगोनोमेट्रीचे पण प्रॉब्लेम आहे. एखादा तो घेतो मी एक्सरसाइज मधला. See, I will give you
the solution for the entire exercise. but तुमचा रिस्पॉन्स हा क्वेश्चन सॉल्व करण्याच्या स्वरूपात पाहिजे. लाईक आपण ट्रिगोनमेट्रीवर घेऊ एक, ठीक आहे. सो ट्रिगोनमेट्रीवर आहे फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ, एक्सरसाइज मधलं घेतो मी. फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ फंक्शन काय आहे, साइन ऑफ 61 डिग्री. साइन ऑफ 61 डिग्री गिवन 1 degree is equal to 0.0174 radian, then root 3 is equal to 1.732. ठीक आहे. ही त्यांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली जी आपल्याला एक्झाम्पल मध्ये काम येणार आहे. तर मित्रांनो आपल्या स्टेप्स त्याच असतील. हिअर 61 can be written as 60 plus 1, right? So what can be done now? So this is our a plus h, right? This is a plus h. Therefore a is equal to 60 degree and h is equal to 1 radian. ठीक है, ये झाली एक स्टेप. Now f of x is sin x. sin something है ना, म्हणून sin x. Therefore f dash x is cos x. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेतला आपण. Now f of a is equal to sin 60 and which is equal to sin 60 ची व्हॅल्यू किती असते, √3/2. f dash a that is cos 60 ती किती येणार आहे, 1/2. ठीक आहे. सो आपल्याकडे इथे व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत मित्रांनो. वी हॅव h, f of a, f dash a. We know approximate value of function is f of a plus h into f dash a. हा फॉर्म्युला लिहायचा. Therefore sin of 61 degree is equals to f of 60, that is sin 60. We can always write directly. So it is sin 60 किंवा ठीक आहे फंक्शनच्या स्वरूपात लिहा तुम्ही. So f of 60 plus h into f dash 60. Put the values. So it is √3/2 plus. आता मित्रांनो इथे या ठिकाणी h ची व्हॅल्यू आपल्याला 1 डिग्री अशी न टाकता तिला 1 रेडियन मध्ये घ्यायचं असतं. दॅट इज 0.0174 जे आपल्याला दिलेलं आहे. ही काळजी घ्यायची. ठीक आहे. दॅट इज 0.0174 मल्टिप्लाइड बाय f डॅश a किती येतो आपला 1/2. सो √3 ची व्हॅल्यू त्याने दिली 1.732 डिवायडेड बाय 2 प्लस 0.0174 डिवायडेड बाय 2. दॅट इज, आता ही बेरीज करून घेऊया आपण. सो काय येईल ती 1.732 प्लस 0.0174. So finally it is 49471 1.7494 divided by 2. So 1.7494 divided by 2, that is 0.8747. So this is the value of your 61 sin 61. ठीक आहे. ती तुम्ही उत्तर चेक करा. यू विल गेट धिस व्हॅल्यू इन द आन्सर. तुम्ही लॉग टेबल मध्ये क्रॉस चेक करू शकता, बट नो नीड, बिकॉज पेपर मध्ये आपल्याला ती मेथड नाही अडॉप्ट करायची. या पद्धतीने गेले तर आन्सर राईटच येतं. आता सिमिलरली यू कॅन सॉल्व व्हेरियस प्रॉब्लेम बिकॉज एक्सपोनेन्शियल फंक्शन इज ऑल्सो गिवन देअर, लॉगॅरिथमिक फंक्शन इज ऑल्सो गिवन देअर. सो असे अप्रॉक्सिमेशनचे वेगवेगळे फंक्शन ते दिले. मी लॉगचं एक घेतो तुमच्यासाठी. सो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ 101. ठीक आहे. स्टेटमेंट तीच आहे. आपला त्याने प्रश्न दिलाय फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ 101. ठीक आहे.
we have to find out approximate value of log of 101 and base of log is e. So log to the base e of 101 याची व्हॅल्यू काढायची. हे आपल्याला स्टँडर्ड मध्ये माहिती log of 100 to the base e is 2 only, right? 2.00. मग आता 101 माहित नाही, मग therefore here 101 is equal to 100 plus 1. ठीक आहे, हे आपण तयार केलं. आता याने गिवन मध्ये आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये दिलं तर log of 10 to the base is 2.3026. गिवन मध्ये काय दिलंय? log of 10 to the base is 2.3026. 2.3026 ही व्हॅल्यू आहे log of 10 ची टू द बेस e. इथे 101 ला आपण 100 प्लस 1 लिहिलं. ठीक आहे. सो a इज इक्वल टू 100, h इज इक्वल टू 1 तयार झाला. नाव ही एक स्टेप कंप्लीट झाली. इथं f ऑफ x काय इथं इज इक्वल टू log ऑफ x टू द बेस e. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? f डॅश x. आता याला मी इथं थोडंसं ट्रिक वापरायचं बिकॉज log e इज गिवन टू यू ना. सो देयरफॉर व्हॉट यू कॅन राइट इज log ऑफ x डिवाइडेड बाय log ऑफ e. ठीक आहे. ऍक्च्युली log e ची व्हॅल्यू log ऑफ 10 टू द बेस e दिलेलं आहे ना. ठीक आहे. विल यूज सम अदर ट्रिक. या एक्झाम्पलला नाही लागू पडणार ती. सो f डॅश x इज इक्वल टू किती येणार तुमचा 1/x. देयरफॉर f ऑफ a किती आहे 100 इज इक्वल्स टू log ऑफ 100 टू द बेस e. हा इथं आपल्याला ते काम आहे. ठीक आहे. म्हणजे हे कसं लिहिता येईल आपल्याला इज इक्वल टू log ऑफ 10 स्क्वेअर टू द बेस e. That is 2 into log of 10 to the base e. ही व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिली. म्हणजे त्या काय झाला 2 multiplied by 2.3026. ठीक आहे. हा आपण काढून ठेवू सेपरेटली. सो तो किती येईल 2.3026 multiplied by 2 6 to the 12 0 6 4.6052. So it is 4.6052. This is our one value which is of f of a. Now f dash 100 तो काय येणार आहे 1/100 म्हणजे 0.01. ठीक आहे ना. 10 raised to minus 2 म्हणजे 0.01 तो होईल इथं. So therefore f of a plus h is equal to f of a plus h into f dash a. Now put the value just. So log of 101 to the base e is f of a. तो किती आला आपला f of a 4.6052 plus h किती आपल्याकडे h आहे 0.01 multiplied by f dash a. तो किती आला sorry h is 1 here actually 1 multiplied by f dash is 0.01. So it is 4.605 किती येईल तो प्लस 0.01. सो फायनली याच्यात जर आपण 0.01 जर मिळवला इट विल बी 4.6152. This should be the answer. But then this answer is wrong answer. That means something is wrong in the problem itself. पुस्तकात प्रॉब्लेम मध्ये काहीतरी मिस्टेक आहे. I think the mistake is value of this. I am doubtful about this value. ठीक है. Problem number 2.2 exercise.
2.2 मधला हा 5व्यातला पहिला प्रॉब्लेम होता. सो 4.6152. ओके, वी हॅव आपला आन्सर बरोबर आहे विथ दिस व्हॅल्यू. इट मे बी बिकॉज द बेस इज बिकॉज नॉर्मल लॉगॅरिथमचे व्हॅल्यू लॉग टेबलमध्ये इथे मॅन्टिसचा कॅरेक्टरिस्टिक्स एवढी येणार नाही. सो एनिवे मेथड इम्पॉर्टंट आहे. मी काय करतोय, ए प्लस एच आयडेंटिफाय करतोय. नंतर एच्या व्हॅल्यूसाठी मी एफ ऑफ ए काढतोय, फंक्शन डिसाईड करून घेतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप फंक्शन कळालं पाहिजे. ठीक आहे. सो एनिवे मित्रांनो, तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा, फीडबॅक द्या. काय डिफिकल्टी असेल तर विचारा. नेक्स्ट सेशनमध्ये आय विल ट्राय टू सॉल्व्ह मोर प्रॉब्लेम ऑन द अप्रॉक्सिमेशन अँड देन वी विल मूव्ह टू द रोल्स थेरम. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.